तर ठाकरे गटाचे उन्मेष पाटलांनी भाजपावरती टीका केली आहे। कार्यकर्ते तुमच्या बापाचे नोकर नाहीत असं उन्मेष पाटील यांनी म्हटलंय। पाप पुण्याचा हिशोब करणारे तुम्ही कोण? उन्मेष पाटलांनी भाजपवर ही टीका केली आहे। तर ज्यांनी राजकीय जन्म दिला तुम्ही त्यांचा बाप काढला अशी पलटवार जो आहे तो भाजपचे आमदार मंगेश चव्हाणांनी केला। 5 वर्ष आमदार 5 वर्ष खासदार असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं असा प्रश्न देखील मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केला। जणांची भाजप राहिली नाही। तुमच्या बापाचे नोकर आहेत का कार्यकर्ते? त्यांना तुम्ही भावनिक खेळून झुकतात। आमच्या प्रश्नाला न्याय द्या। तुम्हाला कशाला विनाकारण राजकारण करायचे? पुण्य पापाचा हिशोब लोक करतील ना। मी जे बोलतोय त्या प्रश्नावर द्या ना उत्तर। मग पाप पुण्याचा हिशोब शेतकरी आणि जनता करेल। तुम्ही नाही झाले। तुम्ही संकट मोचक, तुम्हाला काही हनुमान देव झालात का तुम्ही लगेच पाप पुण्याचा हिशोब कराल? त्याचा हिशोब जनता करेल आणि तो दिसेल। आता काही लोक शेतकरी या विषयावर बोलायला लागले। अरे भावांनो, तुम्ही आमदार होते 5 वर्ष, खासदार होते, मग तुम्ही का नाही केलं? अरे माझा बाप काढला तुम्ही, गिरीश महाजनांचा बाप काढला। अरे होय, माझा बाप एक साधा वारकरी आहे, मला बोलायला लावू नका। तुम्ही सहकार वाचवायची भूमिका घेताय। बेलगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये तुमच्या वडिलांनी काय केलं हे पूर्ण तालुक्याने पाहिलं। त्यांना जेलवारी करावी लागली। माझ्या बापाने कधी असं कोणाचे पैसे खायची भूमिका केली नाही। मी तुमच्या वडिलांना काका म्हणायचो। ज्या बापाने तुम्हाला मोठं केलं, तुम्हीच म्हटलेत की माझा जन्म देणारा बाप हे भैयासाहेब आहे आणि गिरीश महाजनांनी माझा राजकीय जन्म घातला। तुम्ही त्या माणसाचा बाप काढला।